नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम लेक्चर सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. यापूर्वीच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 या 3 भागांमध्ये बायोडायव्हर्सिटी या टॉपिकवरती मागच्या काही वर्षांमध्ये MPSCने विचारलेल्या प्रश्नांवरती आपण चर्चा केली. या लेक्चरमध्ये आज आपण टॅक्झॉनॉमी या विषयावरती बोलणार आहोत. यामध्ये पण थोडी आधी बेसिक माहिती, इंट्रोडक्शन आणि त्यानंतर MPSCचे विचारले गेलेले टॅक्झॉनॉमीवरचे प्रश्न अशा पद्धतीने आपण ही लेक्चर सिरीज पूर्ण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता आपण या लेक्चर सिरीजला सुरुवात करूयात. टॅक्झॉनॉमी. Taxonomy is a science that deals with the naming, describing and classification of all living organisms including plants and animals. म्हणजेच टॅक्झॉनॉमी यामध्ये प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं, त्याला म्हणतो आपण टॅक्झॉनॉमी. मग हे वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं, तर पहिल्यांदा वर्गीकरण करताना किंगडम, ज्याला आपण संघ म्हणतो, देन फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज अशा पद्धतीने त्या प्राण्याचं किंवा वनस्पतीचं वर्गीकरण केलं जातं, त्याला म्हणतो आपण टॅक्झॉनॉमी. मग ही टॅक्झॉनॉमी जी टर्म आहे ती पहिल्यांदा शोधून काढली होती एका सायंटिस्टने. त्या सायंटिस्टचं नाव आहे एपीडे कॅन्डोले. 1813 साली या सायंटिस्टने पहिल्यांदा ही टॅक्झॉनॉमी नावाची टर्म शोधून काढली होती. त्यांचं नाव आहे एपीडी कॅन्डोले. यानंतर या टॅक्झॉनॉमीवरती खोलवर असा अभ्यास ज्या सायंटिस्टने केला त्यांचं नाव आहे कार्ल लिनायस आणि म्हणूनच त्यांना आपण फादर ऑफ टॅक्झॉनॉमी या नावाने ओळखतो. Carl Linnaeus developed a system known as Linnaean classification for categorization of organisms and binomial nomenclature for naming organism. मग त्यांनी ही हायरार्की किंवा क्लासिफिकेशनची मेथड पुढे शोधून काढली, डेव्हलप केली आणि प्राण्यांना नाव देण्याची पद्धत ही कार्ल लिनायस यांनी सुरू केली. त्याला म्हणतो आपण बायनोमियल नोमेनक्लेचर. बाय म्हणजे दोन नावं दिली जातात त्या प्राण्याला. मग त्याच्यामध्ये एक असतं जीनस, इथे जे दिसतंय ते, आणि दुसरं आहे स्पेसीज. अशा पद्धतीने त्या प्राण्याला बायनोमियल नोमेनक्लेचर म्हणजे 2 नावांनी आपण त्याला ओळखतो. नेक्स्ट आहे बघा टाईप ऑफ स्पेसिमन्स इन टॅक्झॉनॉमी. टाईप स्पेसिमन्स आर दी रेफरन्सेस एक्झाम्पल यूज फॉर डिस्क्रायबिंग अँड आयडेंटिफाईंग अ स्पेसीज. एखाद्या स्पेसीजला डिस्क्राईब करण्यासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी वापरला जातो तो स्पेसिमन. मग याचे काही टाईप्स आहेत बघा. पहिला टाईप आहे होलोटाईप. इट इज द सिंगल स्पेसिमन सिलेक्टेड बाय द ऑथर ॲट द टाईम ऑफ स्पेसीज डिस्क्रिप्शन. त्याला म्हणतो आपण होलोटाईप. सेकंड टाईप आहे लेक्टोटाईप. इट इज ए स्पेसिमन सिलेक्टेड लेटर व्हेन द होलोटाईप इज लॉस्ट. होलोटाईप हा ज्यावेळेस नसेल, हरवला असेल, तेव्हा त्याला म्हणतो आपण लेक्टोटाईप. थर्ड टाईप आहे बघा आयसोटाईप. इज अ डुप्लिकेट ऑफ दी होलोटाईप. ह्या होलोटाईपची कॉपी, त्याला म्हणतो आपण आयसोटाईप. आणि शेवटचा आहे निओटाईप. हा असतो कम्प्लिटली न्यू स्पेसिमन. अशा पद्धतीचे 4 प्रकारचे स्पेसिमन्स आपण टॅक्झॉनॉमीमध्ये स्टडी करतो किंवा पाहत असतो. मग होलोटाईप म्हणजे ओरिजिनल स्पेसिमन. समजा एखादी प्लॅन्टचं एक्झाम्पल घेतलं तर प्लॅन्टचं कलेक्ट केलेलं स्पेसिमन असेल, ब्रँच वगैरे, तर तो आहे होलोटाईप ओरिजिनल स्पेसिमन. सेकंड टाईप आहे लेक्टोटाईप. चूजन लेटर इफ होलोटाईप मिसिंग. मग हा होलोटाईप जर नसेल, मिसिंग असेल, तर जो सिलेक्ट करू आपण स्पेसिमन तो असेल लेक्टोटाईप. थर्ड आहे निओटाईप. न्यू स्पेसिमन इफ ऑल टाईप मिसिंग. मग जर होलोटाईप पण नसेल, देन लेक्टोटाईप पण नसेल, तर डायरेक्ट आपण त्याला निओटाईप स्पेसिमन म्हणून त्याचा वापर करतो. आणि शेवटचा आहे आयसोटाईप. हा असतो डुप्लिकेट ऑफ होलोटाईप. म्हणजे ज्या वेळेस ओरिजिनल स्पेसिमन कलेक्ट करताना, समजा आपण कलेक्ट करतोय प्लांट स्पेसिस, तर झाडाची दुसरी फांदी ती असेल आयसोटाईप. त्याला म्हणतो आपण डुप्लिकेट ऑफ होलोटाईप. होलोटाईपचीच सेम डुप्लिकेट कॉपी, त्याला म्हणणार आपण आयसोटाईप. अशा पद्धतीचे 4 प्रकारचे स्पेसिमन्स आपण यूज करतो टॅक्झॉनॉमीमध्ये. होलोटाईप ओरिजिनल असेल, लेक्टोटाईप होलोटाईप मिस झाला तर आपण यूज करतो तो लेक्टोटाईप, निओटाईप व्हेन नॉमेनक्लेचर टाईप इज मिसिंग, आणि आयसोटाईप डुप्लिकेट कॉपी ऑफ होलोटाईप, याला म्हणणार आपण आयसोटाईप. देन नेक्स्ट आहे बघा लिनायन हायरार्की. यामध्ये इकडे दिसते बघा आपल्याला लाईफ, डोमेन, किंगडम, फायलम, क्लास,
ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसीज. बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये आपण ह्या दोन नावाचा वापर करतो बघा, जिनस आणि स्पेसीजचा. लिनायन हायरार्की काय म्हणते? कार्ल लिनायस डेव्हलप ए सायंटिफिक मेथड टू नेम अँड क्लासिफाय स्पेसीज. प्राण्यांना नाव देणं आणि त्यांचं वर्गीकरण करणं, त्यासाठी कार्ल लिनायसने ही हायरार्की शोधून काढली. हायरार्की मीन्स डिफरंट लेवल इन क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशनमध्ये ज्या वेगवेगळ्या लेवल आहेत, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, यांना म्हणतो आपण हायरार्की. इच लेवल ऑफ क्लासिफिकेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज टॅक्झॉन. आणि मग यालाच आपण टॅक्झॉनसुद्धा म्हणतो. म्हणजे फायलम एक टॅक्झॉन आहे, क्लास एक टॅक्झॉन आहे, ऑर्डर एक टॅक्झॉन आहे, फॅमिली एक टॅक्झॉन आहे. दिस सिस्टीम ऑफ डिफरंट रँक इज कॉल्ड ॲज लिनायन हायरार्की. आणि यालाच आपण लिनायन हायरार्की या नावाने ओळखतो. देन नेक्स्ट आहे बघा, बायनॉमियल नोमेनक्लेचर. इट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय कार्ल लिनायस. सायंटिस्ट आहेत कार्ल लिनायस. त्यांनी 1753 साली बायनॉमियल नोमेनक्लेचर ही पद्धत सुरू केली होती. दिस नेम हॅज टू पार्ट्स. मग बाय म्हणजे दोन, नॉमेनक्लेचर नाव देण्याची पद्धत. मग त्यामध्ये दोन काय असतात, तर पहिला आहे जिनस, त्याला म्हणतो आपण जेनेरिक नेम, आणि सेकंड आहे स्पेसीज नेम, म्हणून त्याला म्हणतो आपण बायनॉमियल नोमेनक्लेचर. बाय म्हणजे दोन नावं दिली जातात. मग त्यामध्ये पहिला आहे जिनस आणि दुसरा आहे स्पेसीज. बोथ नेम्स मस्ट बी इन लॅटिनाइज फॉर्म. हे दोनही लॅटिनाइज किंवा इटॅलिक केलेले असतात. इथे एक्झाम्पल दिसते बघा तुम्हाला, रातुफा इंडिका. हे नाव जे आहे, हा प्राणी आहे सस्तन प्राणी, की ज्याला आपण महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरू या नावाने ओळखतो. त्याचं हे शास्त्रीय नाव आहे, वैज्ञानिक नाव रातुफा इंडिका, शेखरू, महाराष्ट्राचा राज्य प्राणी. मग हे नाव दिसतंय तुम्हाला बघा, इटॅलिक केलेलं दिसतंय, थोडं तिरपं. जर आपण ते हातानं लिहिलेलं असलं तर त्याला आपण अंडरलाईन केली असते, रातुफा इंडिका या पद्धतीने. देन द जिनस नेम इज ऑलवेज रिटर्न स्टार्टिंग फर्स्ट विथ कॅपिटल लेटर. हे फर्स्ट पहिलं जे नाव आहे हे आहे जिनस, आणि सेकंड नाव आहे हे आहे स्पेसीज. मग जिनसचं नाव लिहिताना नेहमी पहिलं लेटर हे कॅपिटल लेटरने लिहितो आपण. आर दिसतोय, कॅपिटल आहे, हे झालं सेकंड लॉ किंवा नियम बायनॉमियल नोमेनक्लेचरचा. देन आहे बघा, अँड स्पेसीज नेम इज रिटर्न नेक्स्ट इन स्मॉल हँड. स्पेसीजचं नाव आहे हे नेहमी स्मॉल लेटरमध्ये आपण लिहितो. इंडिका स्मॉल लेटरने सुरू केलं आहे, कॅपिटल लेटरने जिनस, रातुफा जे आहे ते जिनस आहे म्हणून आर कॅपिटल लिहिलेलं आहे. देन बायनॉमियल नेम शुड बी युनिव्हर्सल फॉर स्पेसीज. प्रत्येक प्रजातीसाठी हे युनिक असतं. जगात आपण कुठेही गेलो तरी शेखरूचं सायंटिफिक नेम हे रातुफा इंडिकाच असेल. मग ह्या काही नियमावली आहेत सायंटिफिक नाव लिहिताना, ते इटॅलिक असलं पाहिजे. त्यामध्ये दोन शब्द असतात, एक आहे जिनस, दुसरा आहे स्पेसीज. जिनसचं पहिलं लेटर नेहमी आपण कॅपिटल लिहितो आणि स्पेसीज स्मॉल लेटरमध्ये लिहितो. इथे एक एक्झाम्पल आपल्याला दिसेल, रातुफा इंडिका, शेखरू, महाराष्ट्राचा राज्य प्राणी. ते नेक्स्ट आहे बघा, 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन जी मेथड जी आहे ती शोधून काढली रॉबर्ट व्हिटाकरने 1969 साली. मग याच्यामध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणकोणते आहेत, तर पहिला आहे किंगडम मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमेलिया. असे हे 5 किंगडमचे क्लासिफिकेशन त्यांनी केले होते. पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, देन फंजाय, प्लॅन्टी अँड ॲनिमेलिया. या अशा पद्धतीचे 5 किंगडम क्लासिफिकेशन रॉबर्ट व्हिटाकर, RH व्हिटाकर यांनी शोधून काढले होते. देन 6 किंगडम बघा, हा जो किंगडम मोनेरा आहे हा स्प्लिट केला 2 किंगडममध्ये. त्याला म्हणतो आपण आर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. आणि मग ते 2मध्ये डिवाईड झाल्यामुळे आपल्याला एकूण 6 किंगडम क्लासिफिकेशन बघायला मिळालं. हे जे होतं हे कार्ल हुज या सायंटिस्टने आपल्याला हे मॉडिफाय करून सांगितलेलं आहे. त्यामध्ये मग प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया हे कॉमन आहेत. मागचे जे होते इथे प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया हे कॉमन आहेत. फक्त मोनेराला त्यांनी डिवाईड केले 2 पार्टमध्ये, आर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. देन लिनायन हायरार्की जी आपण आधी पाहिली ती नॉर्मल होती, ही एक्सटेंडेड आहे बघा. किंगडम नंतर इथे सब किंगडम दिसतोय, फायलम नंतर सब फायलम, क्लास नंतर सब क्लास, ऑर्डर नंतर सब ऑर्डर, फॅमिली नंतर सब फॅमिली, जिनस नंतर सब जिनस आणि स्पेसीज नंतर सब स्पेसीज. ही वाढलेली आहे म्हणून त्याला म्हणतो आपण एक्सटेंडेड लिनायन हायरार्की. बघा, फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स द बिगेस्ट टॅक्झॉनॉमिक रँक इज किंगडम. सर्वात मोठी जी आहे ती किंगडम असेल आणि सर्वात छोटी असेल ती स्पेसीज. नेक्स्ट रँक विदिन अ किंगडम इज कॉल्ड एज फायलम. किंगडम नंतर फायलम असेल, फायलम नंतर क्लास, क्लास नंतर ऑर्डर, ऑर्डर नंतर फॅमिली, जिनस, स्पीसीज. ही नॉर्मल जर आपण विचार केला तर इच फायलम हॅज द नेक्स्ट टॅक्झॉन कॉल्ड एज क्लास. देन किंगडम इज द वाईड रेंज कॅटेगरी अँड स्पीसीज इज
स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. सर्वात मोठं जर कोण असेल तर तो आहे किंगडम, सर्वात छोटा स्पेसीज. मग हे आपण पाहिलं 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग यामध्ये जर आपण किंगडम प्रोटिस्टा पाहिला तर यामध्ये कोणकोणते प्राणी येतात तर ते थोडे आपण एक्झाम्पल पाहू. बघा, किंगडम प्रोटिस्टा, त्यामध्ये आहे सब किंगडम प्रोटोझोआ आणि याच्यामध्ये 3 फायलम आहेत. बघा, पहिला आहे सार्गोमॅस्टिगोफोरा, दुसरा आहे सिलिओफोरा आणि तिसरा आहे स्पोरोझोआ किंवा त्याला दुसरं नाव आहे एपिकॉम्प्लेक्सा. मग इथे बघा, फायलम सार्कोमॅस्टिगोफोरामध्ये पहिला क्लास आहे, त्याचं नाव आहे सार्कोडिना आणि त्याचं एक्झाम्पल आहे अमिबा. अमिबा हे एक्झाम्पल बऱ्याच वेळा विचारलं जातं एक्झाममध्ये, म्हणून ते लक्षात ठेवायचं आहे. सार्कोडिना हा क्लास आहे आणि त्याचं एक्झाम्पल आहे अमिबा. दुसरा आहे बघा फायलम सिलिओफोरा, त्याचा पहिला क्लास आहे, त्याचं नाव आहे सिलिएटा, त्याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. तिसरा फायलम आहे स्पोरोझोआ, त्याचं पहिला क्लास आहे बघा एकोनिडासिडा, त्याचं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम की ज्याच्यामुळे मलेरिया होतो. हे असे एक्झाम्पल्स आहेत. मग बघा, ही जी डायग्राम आपल्याला दिसते हा आहे पॅरामेशियम. याचं युनिक फीचर काय आहे, हा कुठे येतो आहे पॅरामेशियम, तर बघा इथे पॅरामेशियम हे जे एक्झाम्पल आहे सिलिएटाचं, सिलिओफोरामध्ये सब किंगडम प्रोटोझोआ आणि किंगडम प्रोटिस्टा हा पॅरामेशियम इथे येतो. बघा, ही जी डायग्राम दिसते हा आहे पॅरामेशियम. याचं युनिक फीचर काय आहे बघा, इथे 2 आपल्याला न्यूक्लियस दिसत आहेत. एक मोठा आहे त्याचं नाव आहे मॅक्रोन्यूक्लियस आणि छोटा आहे मायक्रोन्यूक्लियस, असे 2 न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बॉडीवरती हेअरसारखं स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे सिलिया, म्हणून हा येतो सिलिओफोरामध्ये. हे जे दिसतंय बॉडीवरती हेअर लाईक स्ट्रक्चर, सिलिया म्हणून सिलिओफोरा, हा आहे पॅरामेशियम. सेकंड जे एक्झाम्पल आहे ते बघा अमिबा. हा अमिबा कुठे येतो, हे जे आपण क्लासिफिकेशन पाहिलं किंगडम प्रोटिस्टा, सब किंगडम प्रोटोझोआ, देन फायलम सार्कोमॅस्टिगोफोरा, त्याच्यामध्ये क्लास सार्कोडिना आणि एक्झाम्पल अमिबा, हा इथे येतो बघा हा अमिबा. मग कसा दिसतो अमिबा, साधारण हा असा दिसतो. युनिसेल्युलर आहे, एका सेलपासून बनलेला आहे. चालण्यासाठी लोकोमोटरी ऑर्गन त्याच्याकडे आहे सुडोपोडिया, हे जे दिसत आहेत फिंगर लाईक प्रोजेक्शन, याला म्हणतो आपण सुडोपोडिया. सिंगल सेल आहे, एकच सेलपासून बनलेला असतो हा. प्रिमिटिव्ह आहे, खूप 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 वर्षांपासून हा पृथ्वीवरती अस्तित्वात आहे. असा आहे हा अमिबा. न्यूक्लियस बघा याला एकच आहे न्यूक्लियस, देन एक्टोप्लाझम आहे, एंडोप्लाझम आहे आणि हे फिंगर लाईक प्रोजेक्शन, याला म्हणतो आपण सुडोपोडिया. हा आहे लोकोमोटरी ऑर्गन, चालण्यासाठी मदत होते त्याला. अशा पद्धतीने आपण काही बेसिक टॅक्झॉनॉमीशी रिलेटेड गोष्टी पाहिलेल्या आहेत. यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण MPSCमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेऊयात. धन्यवाद.